नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी याचे 30 प्रश्न पाहणार आहोत। पार्ट 1 मध्ये सेम याच पद्धतीचे तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन्स पाहायला भेटतील आणि क्वेश्चन आन्सर असे 30 पहिला पार्ट बनवलेला आहे आणि नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। बालमानसशास्त्र याचे आपण 100 तरी क्वेश्चन घेऊया, वेगवेगळ्या टाईपचे। तुमचा पूर्ण पेपर कव्हर होईल 30 मार्काचा आणि सेम याच पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर पाहायला भेटतील। चला मग जास्त वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सर पाहूयात। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। आणि पहिला क्वेश्चन आहे, विकासाचे कोणते तत्व सांगते की शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या गतीने विकसित होतात? म्हणजे शरीराचे भाग आपल्याला कोणकोणत्या गतीने विकसित होतात हे पाहायचे, म्हणजे त्यातला कोणता ऑप्शन बरोबर आहे पाहायचं। ऑप्शन ए बघूयात, विकास एकमितीय आहे। एकमितीयचा अर्थ माहिती आहे का? म्हणजे विकासाला फक्त लांबी आहे, रुंदी जाडी वगैरे, म्हणजे एखादी वस्तू आहे त्याला फक्त लांबी आहे, जाडी वगैरे आकार असं काही नाही आहे, म्हणजे एकमितीय असा असतो का विकास? तर ऑप्शन ए रॉंग आहे। त्यानंतर ऑप्शन बी बघूयात, विकास एकदिशी आहे। विकास एका दिशेला होतो का? नाही होत। विकास खंडित प्रक्रिया आहे का? तर नाही आहे। विकास थांबतो का? आता जन्मल्यानंतर बाळ वाढतच जातं किंवा शरीर वगैरे, थांबतो का विकास? थांबतो, वाढतो, थांबतो, वाढतो असा प्रकार आहे का? तर नाही आहे। त्यानंतर ऑप्शन 4 बघूयात, विकासाची दिशा प्रॉक्सिमोडिस्टल आणि सेपॅडोकोडल असते। आता प्रॉक्सिमोडिस्टल म्हणजे काय? मध्यापासून बाहेरच्या बाजूला विकास होतो। म्हणजे काय? तर आधी इंटरनल ऑर्गन डेव्हलप होतात आणि त्यानंतर हात पाय वगैरे विकसित होतात, त्यालाच काय म्हणतात? प्रॉक्सिमोडिस्टल। आणि सेपॅडोकोडलचा अर्थ काय आहे? तर डोक्यापासून पायाकडे होणारी वाढ म्हणजे सेपॅडोकोडल। सेपॅडोकोडलमध्ये काय येतं? ज्यावेळेस बाळ पहिल्यांदा काय करतं? आधी मान उचलतं, बरोबर, डोक्यापासून, आणि त्यानंतर काय करतं? पुढे सरकायला सुरू करतं, परत हात पाय हलवून बसणे, परत चालणे, या प्रक्रिया सुरू होतात। म्हणून याला काय म्हणतात? विकासाला सेफॅलोकोडल म्हणजे काय? विकास डोक्याकडून पायाकडे। म्हणून आपला ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे? ऑप्शन डी हा बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता आपण, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए, मुलांचा विकास सामाजिक सांस्कृतिक संदर्भात होतो। बरोबर आहे। मूल पहिल्यांदा सामाजिक सांस्कृतिक या गोष्टी पाहतो। बालपणाचे 10 वेगवेगळे टप्पे असतात। ऑप्शन सी, मुलांच्या विचारांवर सामाजिक संवादाचा परिणाम होत नाही। इथं काय दिलेलं आहे? परिणाम होत नाही। मुलांच्या विचारावर सामाजिक संबंधाचा परिणाम होत असतो, म्हणजे घरामध्ये जे बोललं जातं किंवा घरातलं जे वातावरण आहे त्याचा, किंवा बाहेरचे जे वातावरण आहे त्याचा पहिल्यांदा मुलांवर परिणाम होतो। पण या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? परिणाम होत नाही दिले, त्यामुळे ऑप्शन डी नाही। ऑप्शन सी काय, डी बघूयात आपण, मुलांचा विकास फक्त अनुवंशिकतेवर ठरतो। अनुवंशिकतेवर असतो का? तर नसतो। मग डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झाला असता, शेतकऱ्याचा झाला असता का? तर नाही। अनुवंशिकता इथं कुठंच मॅटर करत नाही। म्हणून ऑप्शन कोणता बरोबर आहे? ऑप्शन ए बरोबर आहे। मुलांचा विकास सामाजिक सांस्कृतिक संबंधात होतो। नेक्स्ट क्वेश्चन, अनुवंशिक गुणधर्माचा पूर्णनियोजित उकल होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? आता काय बघायचं आपल्याला?
अनुवंशिकमध्ये गुणधर्म पाहायचे पूर्व नियोजित. मग ह्याच्यासाठी ऑप्शन ए आहे अनुकूलन, बी आहे अध्ययन. अनुवंशामध्ये अनुकूलन येतं का, अध्ययन येतं का? तर त्यानंतर ऑप्शन सी आहे सामाजिकरण येतं का अनुवंशिकमध्ये, नाही येत. डी काय येतं, परिपक्वता. म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे, मॅच्युरिटी. अनुवंशिक गुणधर्माची पूर्ण नियोजित उकल होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, मॅच्युरिटी. म्हणजे काय म्हणतात त्याला, अजाणतेपासून मॅच्युरिटीचा एक काळ येतो, परिपक्वतेचा. ते विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विकासाचा सेफॅलोकॉर्डल सिद्धांत काय स्पष्ट करतो? ऑप्शन ए पाहूयात. सामान्य ते विशिष्ट कार्य करतं का? सेफॅलोकॉर्डल कशाशी संदर्भात आहे, तर शारीरिक विकासाशी संदर्भात आहे. डोक्यापासून पायापर्यंत जो विकास होतो शरीराचा त्याच्याशी संदर्भात हा सिद्धांत आहे. त्यामुळे सामान्य ते विशिष्ट कार्य आहे का, तर नाही आहे. ऑप्शन बी बघूयात. विभेदी ते एकात्मिक कार्य. ऑप्शन बी पण रॉंग आहे. ऑप्शन सी काय आहे, डोक्याकडून पायाकडे विकास, हे बरोबर ऑप्शन आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. ग्रामीण ते शहरी भागात विकास असं काय असतं का? ग्रामीण भागातली मुलं पण हुशार असतात, शहरी भागातली पण हुशार असतात. त्यामुळे ऑप्शन डी पण चुकीचं आहे. तर कुठला ऑप्शन बरोबर आहे? सेफॅलोकॉर्डल म्हणलं की डोक्यापासून पायाकडे विकास. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 6 वर्षाच्या मुलीकडे क्रीडा क्षमता आहे, आई वडील दोघेही खेळाडू. ही क्षमता कशाचा परिणाम? म्हणजे आई वडील दोघे पण खेळाडू आहेत आणि मुलीकडे पण क्रीडेची क्षमता आहे, तर ह्याचं कशाशी संदर्भात असेल? ऑप्शन ए काय आहे, तर अनुवंशिकता. बरोबर, आई वडिलांमध्ये गुण आहे म्हटल्यानंतर मुलीकडे तो आलेला आहे. आणि वातावरण, आता ह्याच्यामध्ये वातावरण पण मॅटर करतं. बरोबर, अनुवंशिकता तर आली आई वडिलांकडून खेळायची, पण जर तिला खेळायला जर वाव नसेल किंवा स्कूलमध्ये जर प्लेग्राऊंड वगैरे नसेल किंवा तिला खेळायलाच नाही पाठवलं, तर असं वातावरण पण महत्त्वाचं आहे. तर आईवडिलांनी वातावरण पण दिलं तर ह्या गोष्टी जुळून येतात. म्हणजे 6 वर्षाच्या मुलीकडे काय आहे, क्रीडा क्षमता आहे. तर ऑप्शन ए तिथं बरोबर येतं. तरी पण आपण खालचे ऑप्शन पाहूयात. अनुवंशिकता आणि वातावरण. नुसते अनुवंशिकता पण इफेक्ट करत नाही, नुसतं वातावरण पण नाही. अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्ही गोष्टी. वाढ आणि विकास असतो का, तर याच्यामध्ये काही गरज नाही. आरोग्य आणि प्रशिक्षण. सी. डी. शिस्त आणि पोषण. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बरोबर कोणता आहे, तर ऑप्शन ए बरोबर आहे, अनुवंशिकता आणि वातावरण. कारण की इथं क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, आई वडील दोघेही खेळाडू आहेत. इथं काय येतं मग, अनुवंशिकतेचा जास्त भर आहे, म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. वायगॉत्स्की यांच्या मते संज्ञानात्मक विकासाचे प्राथमिक कारण काय? ऑप्शन ए समतोल. ऑप्शन बी सामाजिक संवाद. ऑप्शन सी मानसिक किमांचे समायोजन. आणि ऑप्शन डी काय, उद्दीपक अनुक्रिया जोडणी. समतोल येतो का, तर नाही. वायगॉत्स्कीचं जे आहे ते कशावर जास्त आहे, तर सामाजिक संवाद. ऑप्शन बी बरोबर आहे. मानसिक स्कीमाचा समायोजन आहे का याच्यामध्ये, तर नाही. संज्ञानात्मक विकासाचे प्राथमिक कारण काय आहे, म्हणजे सुरुवात समाजापासून होते. बरोबर, मानसिक स्कीमाचं वगैरे काय आहे का यामध्ये, पण ऑप्शन सी पण रॉंग. उद्दीपक अनुक्रिया जोडणी, इथं पण
ऑप्शन डी रॉंग आहे. तर ऑप्शन वायगॉस्की यांच्या मते काय आहे तर प्राथमिक दिलेलं आहे. प्राथमिक कारण पहिल्यांदा याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. प्राथमिक कारण विचारलेलं कशावर येणार मग सामाजिक संवाद. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पियाजे यांच्या मते शिकण्यासाठी काय आवश्यक आहे. ऑप्शन ए बघूयात. विद्यार्थ्याने वातावरणाचा सक्रिय शोध घेणे. त्यानंतर काय बी मोठ्याचे वर्तन निरीक्षण करणे. ऑप्शन सी इम्मॅनेट जस्टिसवर विश्वास ठेवणे. ऑप्शन डी शिक्षक पालकाकडून रेन्फोर्समेंट. हे पण चुकीचं आहे. विश्वास ठेवणे हे पण चुकीचं आहे. रेन्फोर्समेंट पण चुकीची आहे. मोठ्यांचे वर्तन निरीक्षण करणे थोडंफार बरोबर, पण विद्यार्थ्याने वातावरणाचा सक्रिय शोध घेणे शिकण्यासाठी काय आहे तर नुसतं मोठ्यांचं वर्तन निरीक्षण करून चालेल का तर नाही. ऑप्शन बी पण चुकीचं आहे. तर ऑप्शन ए हा सगळ्यात जास्त विद्यार्थ्याने वातावरणामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. आसपासचा परिवार आला, परिसर आला, मोठे लहान मोठे सगळ्यांकडूनच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणून काय झालं ऑप्शन ए बरोबर आहे. विद्यार्थ्याने वातावरणाचा सक्रिय शोध घेणे शिकण्यावर सगळ्यात जास्त. नुसतं मोठ्यांचं निरीक्षण करून चालेल का तर नाही, मोठेही चुकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. कोलबर्ग यांनी मुलांच्या नैतिक विकासाचा अभ्यास कसा केला. तर कोलबर्गचा सिद्धांत यावर एक प्रश्न आलेला आहे. ऑप्शन ए पाहूयात. प्रायोगिक सिद्धांत. त्यानंतर ऑप्शन बी आहे संख्यात्मक संशोधन. ऑप्शन सी आहे मुलांना नैतिक पेच प्रसंग म्हणजे मॉरल डायलेमा सांगून उत्तरे विश्लेषण करणे. म्हणजे एखादा प्रसंग दाखवायचा आणि पेच प्रसंग दाखवायचा आणि त्याचं विश्लेषण करायचं. डी खेळताना निरीक्षण. प्रायोगिक सिद्धांत तो पण नाही. नैतिक विकासाचा अभ्यास विचारलेला आहे, मुलांच्या नैतिक विकासाचा. संख्यात्मक येतं का तर नाही, पण मुलांना नैतिक पेच प्रसंग बरोबर मॉरल डायलेमा सांगून उत्तरे विश्लेषण करणे. ऑप्शन सी हा बरोबर आहे. तुम्हाला खेळताना निरीक्षण वगैरे हा पण ऑप्शन रॉंग आहे. हेन्स डायलेमा हे प्रसिद्ध उदाहरण आहे. तर तुम्हाला काय बघायचं आहे तर हेन्स डायलेमा पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धिमत्ता ही संकल्पना नाकारून पर्यायी सिद्धांत कोणी मांडला. ह्याचं डायरेक्ट उत्तर आहे. म्हणजे सांगायचं बुद्धिमत्ता ही संकल्पना नाकारून पर्यायी सिद्धांत कोणी मांडला. पियागसनी मांडलंय का नाही. गार्डनर का वायगॉस्की का चार्ल्स. बुद्धिमत्ताचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर ऑप्शन बी बरोबर आहे. मल्टिपल इंटेलिजन्स थेरी कोणी मांडलेली आहे तर गार्डनरने मांडलेली आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता ही संकल्पना नाकारून पर्यायी सिद्धांत कोणी मांडला आहे तर हावर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वायगॉस्की यांच्या मते विकास कशाचा परिणाम आहे. वायगॉस्कींच्या मते कशावर विकासाचं वेगळं तुम्हाला विचारतात की वायगॉस्कीचं मत काय, पियागसचं मत काय, असे वेगळे पण त्याचं लक्षात ठेवायचं ट्रिकने. आता तुम्हाला इथं कोणाचं विचारलेलं आहे तर वायगॉस्कीबद्दल विकासाचा कशावर परिणाम होतो. खंडित स्वरूपाचा आहे का ए विकास नाही. ऑप्शन बी जेनेटिक प्रोग्रॅमिंग आहे का तर नाही आहे. ऑप्शन सी
थेट परिपक्वतेचा, इथं थेट म्हटले नाही. डी काय आहे? थेट सामाजिक संवादाचा. बरोबर. विकास कशावर डिपेंड आहे? तर थेट सामाजिक संवादातून होत असतो. आपण बघा समाजाकडून जास्त शिकतो. तेच वायगॉस्कीने सांगितलेले विकासाचा परिणाम हा सामाजिक संवादातून होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संकल्पना नकाशा कन्सेप्ट मॅप वर्गात वापरण्याचा मुख्य उद्देश काय? ऑप्शन ए प्रत्येक विद्यार्थ्याचे लक्ष वेधणे. फक्त लक्ष वेधायचं आहे का कन्सेप्ट मॅपनी? तर नाही. विविध प्रकारचे साहित्य देणे हा पण नाही. कन्सेप्ट मॅप म्हणजे साहित्य द्यायचे का फक्त मुलांना? तर नाही. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे का? तर हा पण नाही. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट कसं असेल कन्सेप्ट मॅप वापरण्याचा उद्देश? विद्यार्थ्यांची अवकाशीय क्षमता वाढवून संपूर्ण घटक एकत्र बघता यावा. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. विद्यार्थ्यांचा अवकाशीय क्षमता वाढवून संपूर्ण घटक एकत्र बघता यावा यासाठी कन्सेप्ट मॅप व्हिज्युअल ऑर्गनायझर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी असू शकते? आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट विचारलेलं आहे. कधी घेतात फॉर्मेटिव्ह असेसमेंट? तर ऑप्शन ए पाहूयात. प्री टेस्टसाठी घेतात का? ऑप्शन बी पोस्ट टेस्टसाठी घेतात का? वरील दोन्ही बरोबर आहेत का? आणि ऑप्शन डी काय आहे? यापैकी नाही. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट कधी कधी घेतात? प्री आणि पोस्ट दोन्ही वेळेस घेता येतो. म्हणून ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी बरोबर आहे. वरील दोन्ही प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टमध्ये फॉर्मॅटिव्ह असेसमेंट कधीही असू शकते. नेक्स्ट क्वेश्चन. 13. अर्थपूर्ण अध्यापनासाठी कोणते तंत्र प्रभावी नाही? काय विचारलेलं आहे? कोणते तंत्र प्रभावी नाही अर्थपूर्ण अध्ययनासाठी? इलॅबोरेटिव्ह रिहर्सल. ऑप्शन बी रोट रिहर्सल. म्हणजे काय रोट रिहर्सल म्हणजे काय? घोकंपट्टी आणि मिनेमॉनिक. ऑप्शन डी कन्सेप्ट मॅपिंग. यातलं कोणतं तंत्र प्रभावी नाही म्हणून विचारलं आहे? तर याच्यामध्ये काय येणार? ऑप्शन बी घोकंपट्टी हा निगेटिव्ह वर्ड आहे. रोट रिहर्सल. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे यातलं आन्सर काय असणार आहे? आन्सर बी बरोबर आहे. हा चुकीचा अध्यापन तंत्र आहे. रोट लर्निंग घोकंपट्टी. नेक्स्ट 14. बाल विकासाचा मूलभूत तत्वानुसार कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? बरोबर आहे म्हणून विचारलेलं आहे. बाल विकासाचा मूलभूत तत्वांचं 1 नंबरला काय दिलेलं आहे? इतरांशी सहकार्य व चर्चा करणे. ऑप्शन 1. ऑप्शन 2 बरोबर आहे. ऑप्शन 1 पण बरोबर आहे. नेक्स्ट बघूयात ऑप्शन. आदराने वाद घालणे व संघर्ष सोडवणे. आदराने म्हणजे तुमचा मुद्दा पटवून द्या. आदराने वाद घालणे म्हणजे काय? तर काय तुमचा मुद्दा पटवून द्यायचा म्हणून अरे तुरे करायचे का? तर नाही. व्यवस्थित तुम्ही पॉईंट टू पॉईंट समजावून सांगायचं. आदराने वाद घालण्याचा अर्थ आहे. आणि संघर्ष सोडवणे. ऑप्शन बी पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 2. ऑप्शन 3 काय आहे? अभ्यासक्रम नियोजनात सहभाग करणे असणे. बरोबर आहे. अभ्यासक्रम नियोजनामध्ये पण सहभाग असणे. म्हणून ऑप्शन काय येईल बरोबर? ऑप्शन ए फक्त 1, ऑप्शन बी फक्त 2, पण ऑप्शन सी दोन्ही नाही, ऑप्शन डी वरील सर्व. तर काय आहे? तर आन्सर याचं वरील सर्व. ऑप्शन डी बरोबर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बालकेंद्रित दृष्टिकोनाचे वैशिष्ट्ये काय नाही. इथं वैशिष्ट्य आहे म्हणून विचारलंय का, तर वैशिष्ट्ये नाही म्हणून विचारले. काय विचारलंय? नाही. बालकेंद्रित दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन ए काय आहे? प्रत्येक मूल स्वतःचा अभ्यासक्रम बनवते. ऑप्शन बी काय आहे? मुले निष्क्रिय सहभागी असतात. ऑप्शन सी काय आहे? प्रत्येक मूल अनन्य साधारण असते. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. हा काय आहे? बालकेंद्रित दृष्टिकोनाचा वैशिष्ट्य काय नाही आहे, तर ऑप्शन बी बरोबर आहे. मुले निष्क्रिय सहभागी असतात. निष्क्रिय सहभागी असतात का? तर नाही. हा ऑप्शन बी बरोबर आहे. ऑप्शन सी पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन. हुशार मुलाबद्दल काय बरोबर आहे? ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए, हुशार विद्यार्थी इतरांपेक्षा वेगाने शिकतात. ऑप्शन बी, हुशार मुलांना लर्निंग डिसॅबिलिटीचा धोका नसतो. एकदम चुकीचं. हुशार मुले सर्व क्षेत्रात उत्कृष्ट असतात का, तर असं पण काही नाही. हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं निगेटिव्ह टॅगवर्ड काय आला? सर्वच क्षेत्रात असतात बऱ्यापैकी, पण हे सर्वच चुकीचं आहे. हुशार मुली नेहमीच आनंदी असतात का रे, तर नाही. नेहमी हा पण काय निगेटिव्ह टॅगवर्ड आहे. म्हणजे ऑप्शन हे 3 कट झाले. ऑप्शन ए बरोबर आहे. वेगाने शिकतात इतरांपेक्षा. हुशार मुले काय शिकतात? लवकर कॅप्चर असतं. म्हणजे त्यांना 2दा वाचलं 1दा वाचलं तरी लक्षात राहतं. म्हणून ऑप्शन कोणता बरोबर आहे, तर ए बरोबर आहे. हे बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. धोका नसतो वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन 17. वर्गात विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काय करावे? आता पाहूयात. ऑप्शन ए, त्यांना वेगळ्या शाळेत पाठवावे. एकदम चुकीचं आहे. ऑप्शन बी, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम सोपा करावा. हे पण रॉंग आहे. समावेशक वातावरण प्लस आवश्यक सहाय्य द्यावे. हे ऑप्शन सी बरोबर आहे. समावेशक वातावरण म्हणजे आता काही मुलांना दिसत नाहीये, तर त्यांना पुढं बसवणे वगैरे या गोष्टी शिक्षक करू शकतात. दिसत नाहीये किंवा कमी ऐकायला येतं म्हणून मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवायचं का, तर नाही. थोडा मोठ्या आवाजाचं किंवा शिक्षक माईकने किंवा असं बोलू शकतात. म्हणजे त्याच्यावर सोल्युशन काढू शकतात. म्हणून ऑप्शन सी बरोबर आहे. तरी पण ऑप्शन डी बघूयात. फक्त घरी शिकवावे. हा पण ऑप्शन काय आहे? चुकीचं आहे. मग त्यांना वेगळ्या शाळेत पाठवणे हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये येते का, तर नाही येत. अभ्यासक्रम सोपा वगैरे नाही आहेत. घरी शिकवावे हे पण नाही आहेत. ऑप्शन सी बरोबर आहे. RTE नुसार काय, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बंधनकारक म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण यामध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांना पण स्थान आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? ऑप्शन ए, कमी बुद्ध्यांक. ऑप्शन बी, वाचणे लिहिणे गणित यात विशेष अडचण. कमी बुद्ध्यांक असतो का? नसतो. वाचणे लिहिणे गणित म्हणजे काय? डिस्लेक्सिया किंवा डिस्कॅल्सिया वगैरे ह्या काय असतात, त्यांना आजार असतो. आळशीपणा असतो का? लर्निंग डिसॅबिलिटी नाही. पालकांचे दुर्लक्ष, तर नाही. लर्निंग डिसॅबिलिटी सांगितली तुम्हाला, काय येणार? वाचणे लिहिणे गणित यात विशिष्ट अडचणी म्हणजे काय? डिस्लेक्सिया. वाचणे म्हणजे काय? डिस्लेक्सिया. आणि डिस्कॅल्सियामध्ये काय येणार? गणित. हे उदाहरणे आहेत. म्हणजे हे आजार मुलांचे ओळखता आले पाहिजेत पालकांना.
म्हणून ऑप्शन कोणता बरोबर आहे, तर ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पियाजे यांच्या कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजचे वय किती? पियाजे यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वय किती विचारलेलं आहे. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजचे वय किती? तर ऑप्शन ए आहे 0 ते 2 वर्ष, ऑप्शन बी काय आहे 2 ते 7 वर्ष, ऑप्शन सी काय आहे 7 ते 11 वर्ष, ऑप्शन डी 11+. तर ह्याच्यामध्ये काय आहे, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणती बरोबर आहे, तर ऑप्शन सी बरोबर आहे, 7 ते 11 वर्ष यात येते. म्हणजे मुलांना 7 ते 11 वर्षामध्ये काय आहे, तर मुलांना समजायला लागतं गोष्टी, कन्झर्वेशन येतं, ह्याच्यामध्ये समजतं बऱ्यापैकी सगळं जे काय आहे ते वय कोणतं आहे, तर 7 ते 11 वर्ष आहे पियाजे यांच्या मते. हे जे वय वर्ष वगैरे दिलेले आहेत ते एकदा सगळ्यांनी थेअरीमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. एकदा सांगत बसली पूर्ण थेअरी तर वेळ जाईल, आणि जर थेअरीवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा, थेअरीही घेतली जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता एक्झाम जवळ आले त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन आन्सर घेतलेले. थेअरीची आवश्यकता वाटत असेल तर एकदा कमेंटमध्ये थेअरी पाहिजे असेल तर सांगून द्या, थेअरीही घेतली जाईल. हे सगळ्या गोष्टी आहेत वय वर्ष वगैरे पियाजेच्या मते किंवा वायगॉस्की, बालमानसशास्त्रामध्ये जे वय वर्ष जे सांगितलेले आहेत ते आपण थेअरीमध्ये कव्हर करूया. नेक्स्ट क्वेश्चन, झेडपीडी म्हणजे काय? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कोणाची आहे, वायगॉस्की, झेडपीडीचा लॉंग फॉर्म. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झोन ऑफ पर्सनल डिस्कवरी आहे का, त्याचा अर्थ नाही. 0 पॉईंट डेव्हलपमेंट आहे का, नो. झोन ऑफ प्रायमरी डेव्हलपमेंट नाही. आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं, प्रॉक्सिमोडल म्हणजे काय, सेंटरपासून बाहेरच्या साईडला काय होतो, विकास होतो शरीराचा. थोडक्यात काय म्हणजे पहिल्यांदा काय हृदय बनतं, त्याच्यानंतर बाकीचे इंटरनल ऑर्गन्स बनतात, त्यानंतर हात पाय वगैरे. हा काय आहे, प्रॉक्सिमोडल डेव्हलपमेंट कोणाचा आहे, वायगॉस्कीचा. झेडपीडीचा लॉंग फॉर्म काय आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? ऑप्शन ए इमारत बांधणे, ऑप्शन बी मुलाला तात्पुरती मदत करून हळूहळू काढून घेणे, ऑप्शन सी कडक शिस्त लावणे, ऑप्शन डी फक्त परीक्षा घेणे. तर स्कॅफोल्डिंगमध्ये काय येतं, ऑप्शन बी बरोबर येते, मुलांना तात्पुरती मदत करून हळूहळू काढून घेणे. स्कॅफोल्डिंग हे पण आपण पूर्ण थेअरीमध्ये बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे याच्यामध्ये स्कॅफोल्डिंगमध्ये काय, शिक्षक काय करतात, तात्पुरता आधार देतात. आता एखादा विद्यार्थी गणित सोडवताना अडखळला असेल, हातचाच लक्षात येत नाही आहे ॲड करायचा किंवा काय, तर त्यावेळेस काय करू शकतात, शिक्षक मदत करू शकतात आणि त्यांना ती गोष्टीतून बाहेर काढू शकतात, बरोबर. किंवा एखादा क्ल्यू देऊन त्या क्वेश्चनचं ॲन्सर मुलांकडून वधवून घेऊ शकतात. हे काय आहे, स्कॅफोल्डिंगमध्ये आहे. थोडक्यात सांगितलेलं आहे, थेअरीमध्ये डिटेल्स बघता येईल. नेक्स्ट क्वेश्चन,
नेक्स्ट क्वेश्चन 22. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय सांगा बरं. म्हणजे ऑप्शन ए बक्षिसासाठी अभ्यास करणे हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे तो काय झालं, तात्पुरतं आमिष दाखवलं आमिषापुरतं. ऑप्शन बी येतं का, शिक्षेच्या भीतीने अभ्यास करणे तर नाही. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय, आवड आहे म्हणून शिकणे, इथंच माणूस सक्सेस होतो. आवडीच्या क्षेत्रात गेलं तर माणूस सक्सेस होतो. म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशनमध्ये काय आहे ना, आवड आहे म्हणून शिकणे. मित्रांसाठी अभ्यास करणे हे पण चुकीचं आहे. त्यामुळे किती जणांचे तरी करिअर खराब होतात. ज्या क्षेत्रात आवड आहे त्यामध्ये गेलं तर चांगली प्रगती करू शकतो, पण हे शक्यतो होत नाही. आई वडील सांगतात त्या ब्रँचला जातात मुलं आणि परत अडकतात. बरेच जण इंजिनिअरिंग वगैरे करून अडकले त्या पद्धतीने. नेक्स्ट NCF 2005 नुसार भाषा शिकवण्याचा उद्देश काय? ऑप्शन ए फक्त व्याकरण पाठ करणे. निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. फक्त असतो का भाषा शिकवण्याचा उद्देश तर नाही. फक्त व्याकरण शिकवायचं असतं का तर नाही. अर्थपूर्ण संवाद साधता यावा. बरोबर. भाषा शिकवण्याचं काय, आपल्या बोलीभाषेतून किंवा काय असेल तर आपल्याला संवाद साधण्यासाठी काय लागते तर भाषा लागते. म्हणून अर्थपूर्ण संवाद साधता यावा. फक्त हा पण निगेटिव्ह टाकणे. कविता पाठ करणे त्यासाठी भाषा लागते का तर नाही. परीक्षेत पास होण्यासाठी फक्त तर नाही. तर सगळ्यात ऑप्शन बरोबर कोणता आहे तर भाषा हे संवादाचे साधन आहे. म्हणजे काय, अर्थपूर्ण संवाद होण्यासाठी एकमेकांना कळलं पाहिजे ना काय म्हणतात ते. नेक्स्ट क्वेश्चन, गणितात भय कशामुळे निर्माण होते? गणितामध्ये भय कशामध्ये निर्माण होते? बऱ्याच जणांचा नाआवडतीचा विषय म्हणजे गणित. ऑप्शन ए सूत्रे न समजता पाठ केल्यामुळे. एकदम बरोबर. भय कशामुळे होतं, सूत्र कसं येतं माहीतच नाही, आपण काय करतो मगअप करतो, म्हणजेच काय घोकमपट्टी करतो, त्यामुळे कळत नाही. बाजू वर्ग म्हटलं तर बाजू वर्ग का म्हटलेला आहे 2 वेळा, का म्हटलेलं आहे? सूत्रपाठ करताना जर आकृती लक्षात घेऊन कसं सूत्र तयार झालंय हे पाहिलं तर सूत्रपाठ करण्याची गरज आहे का तर नाही. कर्णवर्ग बरोबर हे कर्णाचं जे आहे सूत्र, पाया कोणता, बाजू कोणती, कर्ण कोणता हे समजलं तर ह्या गोष्टी सोप्या जातात. म्हणजे सूत्रे न समजता पाठ केल्यामुळे काय जातं, गणित अवघड जातं. ऑप्शन ए हा बरोबर आहे. रोज सराव केल्यामुळे अवघड जातं का गणित तर नाही. खेळातून शिकवल्यामुळे अवघड भय निर्माण होतं का तर नाही. उलट रोज सराव केल्यामुळे काय होतं, गणित पक्का होतं. खेळातून शिकवल्यामुळे आवड निर्माण होते. गटात चर्चा केल्यामुळे तर जास्त काळ लक्षात राहतं. भय कशामुळे निर्माण होतं तर सूत्र न समजता पाठ केल्यामुळे. सूत्र पाठ करायचे असतात का तर नाही, समजून घ्यायचं असतं कसं सूत्र तयार झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्राथमिक स्तरावर EVS शिकवण्याचा उद्देश काय? ऑप्शन ए फक्त तथ्य माहिती करून देणे. ऑप्शन बी मुलांना परिसराशी जोडणे, निरीक्षण चौकशी वाढवणे. ऑप्शन सी फक्त परीक्षा घेणे. ऑप्शन डी विज्ञानाचे मोठे सिद्धांत शिकवणे. प्राथमिक स्तरावर EVS का शिकवला जातो तर फक्त, इथं निगेटिव्ह टॅग वर्ड आला बघा, फक्त हा शब्द चुकीचा आहे, त्यामुळे ऑप्शन बी इथंच कट होऊन जातो. मुलांना परिसराशी जोडणे एकदम बरोबर. मुलांना परिसराशी जोडणे आणि निरीक्षण चौकशी वाढवणे. तर परीक्षा हे पण चुकीचं आहे. विज्ञानाचे मोठे सिद्धांत शिकवण्यासाठी असतं का पर्यावरण तर नाही.
ऑप्शन बी बरोबर आहे. अनुभवातून शिकवायचा विषय आहे. EVS काय आहे तर अनुभवातून शिकवायचा विषय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲसिम्युलेशन अँड ॲकोमोडेशन कोणत्या विचारवंतांची संकल्पना आहे? इथे विचारलेलं आहे ॲसिम्युलेशन आणि ॲकोमोडेशन कोणत्या विचारवंतांची संकल्पना आहे? वायगोस्कीची आहे का ऑप्शन ए? ऑप्शन बी पियागट आहे का? ऑप्शन सी कोलबर्ग आहे का? ऑप्शन डी गार्डनर आहे का? तर ऑप्शन काय आहे? बी बरोबर आहे. पियागट याची ॲसिम्युलेशन आणि ॲकोमोडेशन म्हणजे काय? संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणाचा आहे तर पियागटचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तबुला रस्ता म्हणजे काय? ऑप्शन ए काय आहे? रिकामी पाटी, मूल जन्मता काहीच नसतं, अनुभवातून शिकतं. बी भरलेली पाटी. ऑप्शन सी पांढरी पाटी. ऑप्शन डी काळी पाटी. तर ऑप्शन काय आहे? तबुला रस्ता म्हणजे काय? तर ऑप्शन ए बरोबर आहे. रिकाम्या पाटी, मूल जन्मता काहीच नसतं. मुलांना काय असतं का जन्मल्यानंतर काय कळतं का? नाही. तो अनुभव घेत असतो आणि शिकत असतो. आई काय बोलते आईकडे लक्ष देत असतं. इतर बाजूचे काय म्हणतात किंवा चालताना लक्ष देतो. म्हणून मूल कसं शिकतं? अनुभवातून. मग ही संकल्पना कोणाची आहे तर जॉन लोके. ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात. तबुला रस्ता ही संकल्पना कोणाची आहे तर जॉन लोके ही संकल्पना आहे. रिकाम्या पाटी, मूल जन्मता काहीच नसतं, अनुभवातून शिकतो. नेक्स्ट क्वेश्चन, मुलांच्या नैतिक विकासाचे 3 टप्पे कोणी सांगितले? कोणते 3 टप्पे आहेत तर प्री कॉन्व्हेन्शनल, त्यानंतर कॉन्व्हेन्शनल आणि पोस्ट कॉन्व्हेन्शनल. हे काय आहेत? नैतिक विकासाचे 3 टप्पे आहेत. कोणी सांगितलेले आहेत तर कोलबर्गनी सांगितलेले आहेत हे 3 टप्पे, मुलांच्या नैतिक विकासाचे 3 टप्पे. नेक्स्ट क्वेश्चन, समीप विकास क्षेत्र ZPD मध्ये शिक्षकांची भूमिका काय? ऑप्शन ए काहीच न करणे. ऑप्शन बी फक्त व्याख्यान देणे. ऑप्शन सी योग्य वेळी मदत करून मुलाला पुढच्या स्तरावर नेणे. ऑप्शन डी फक्त गृहपाठ देणे. हे निगेटिव्ह टॅगवर्ड, काहीच न करणे, फक्त व्याख्यान पद्धती तर 1 नंबर चुकीची आहे. झोप येते मुलांना. योग्य वेळी मदत करून मुलांना पुढच्या स्तरावर नेणे. बरोबर, जिथं मुलं अडतील तिथं शिक्षकांनी मदत करणे. ऑप्शन डी फक्त गृहपाठ देणे हा पण चुकीचं आहे. म्हणून समीप विकास क्षेत्र म्हणजे काय तर ऑप्शन सी बरोबर आहे. शिक्षक मोर नॉलेजेबल ऑदर असतो. नेक्स्ट क्वेश्चन, CCE म्हणजे काय? सेंट्रल सर्टिफिकेट एक्झाम आहे का CCE म्हणजे? तर नाही. ऑप्शन बी कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. ऑप्शन बी बरोबर आहे. सतत आणि सर्वंकष मूल्यमापन. CCE म्हणजे काय? कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. चाइल्ड केअर एज्युकेशन असतं का? ऑप्शन सी आणि डी बघा. कॉम्प्युटर क्लास एज्युकेशन असतं का तर नाही. चाइल्ड केअर सेंटर असतं, एज्युकेशन नसतं. ऑप्शन बी काय आहे? सतत आणि सर्वंकष मूल्यमापन. म्हणून ऑप्शन बी बरोबर आहे. तर आता आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ उद्यापर्यंत येऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर
लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट पार्टचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.